हो काकू, तुम्ही ऐकलं काय? शांता काकूच्या इथं इना आणून राहिले म्हणून आता. बाबा एवढ्या दिवसानं तिला चेवाला का हो? एवढ्या दिवसानं सारं गाव झोपून उठलं आणि आता चेवाला इना आणायचा. तब्येत नाही बरी काही नाही ना मा. एवढ्या दिवसानं तिला चेवाला आता हानातला आणल्या ना बाई. आणते म्हणते ना, आज गेलं म्हणते पोरग आणाले. गोष्टी सुरू होते आता. ऐकलं म्या नीतानं म्हटलं म्हणून तिच्या सासूले लक्षात आलं. नाही तर ते शांती कायचे ते काटकसर काय मतलब पुन्हा वय होतं. सुनाय देखता मोठी चोपडेपणा दाखवते ते. आम्हाला माहिती आहे तिचा स्वभाव शांतीचा कसा आहे. शांती काही नाही, चोपडी बोलते नुसती. मनात एक अंदर बाहेर एक अशी वेगळी आहे ते. नसून लक्षात राहिलं नाही. अशा गोष्टी लक्षात नाही राहत असते. सगळ्या गोष्टी लक्षात राहील तेवढ्याच गोष्ट नाही लक्षात राहील. हिच्या बहिणीचं तर लग्न आहे व माय. बहिणीचं लग्न आहे तरी गेली नाही. मी तिला पुसतो काऊन आली म्हणून. मला त्या बहिणीचं लग्न आहे ना आणि गेलीच नाही हो माय. उद्याच असतं लग्न आहे त्या बहिणीचं. हो ना काकी? आहे ना जाईन ना उद्या जाईन ना मी. भैया बाप्पा, सख्या बहिणीचं लग्न असून 2 दिवस अगोदर नाही गेली. हे आपण तर 8 दिवस अगोदर जातो. हो निदान 2 दिवस अगोदर तर जायची नाही, 8 दिवसात. बाया तर महिना अगोदर जाते बहिणीचं लग्न म्हटलं तर. हो मागं गेलती मी. आता काय असून काय करायचं आहे तिथं. जाऊ त्यांना लग्नात दिवशी गेलो ना आपलं वापस. हाय बाई इथे तुम्हाला काहीच आपुलकी दिसून नाही राहिली. बरीच आहे हो बा तू. बहिणीचं लग्न आहे ना म्हणून राहिली अशी. काय व त्या दिवशी केलं ना आटोपलं निघालं. त्याचं काय एवढं. हाय बाई कशी हाय व तू. बहिणीचं लग्न सारायला किती हरीक असते. हळदीपासून हे ते मेहंदी सारं सगळ्याला किती आनंद असते. आम्ही तर आमच्या बहिणीच्या लग्नात किती दिवस अगोदर जाऊन बसतो. चुलत बहिणी असली तरी जाऊन बसतो. आज रात्री तरी चालली जाय. उद्या लग्न आहे तर पुन्हा माय जा लागत असते. अगदर दिवशी तरी जाय. चांगलं वाटते का वेळेवर जाणं. कोणी म्हणन काय होऊन बाई बहीण आली नाही. भांडण गिणन झालं का बहिणीचं. सकाळी म्हणते आपल्या मनावर आहे. आपण जा नाही जा आपल्या मनावर असते. काय भांडण गिणन झालं काय नाही तर आनंद गिंदन द्यायचा नेट लागून राहिला तुले म्हणून नाही जाऊन राहिली. बोले कायचा आनंद द्यायचा नेट. आपल्याकडून जेवढं होते तेवढं देईन मी. 500 रुपये जाऊन देईन जास्तीत जास्त. बाप्पा तुमच्या प्रॉपर्टीच्या मनानं झालं झालं आंदोलन. बाप्पा अंगा भोवती झालं बाप्पा आंदोलन. 500 रुपये हलकट दिसते हो बाई. बहिणीला द्याले मन निघून राहिली हिचं हलकटलीचं. 500 रुपयाचं देऊन राहिली मा बहिणीला. मी 15,000चा सोफा सेट दिला होता म्हटलं. सोफा सेट तेव्हाच्या काळात. आणि तू सख्खी बहिणीला 500चं म्हणून राहिली. बरीच दिसून राहिली. आणि घरी काय कमी आहे का तू आल्या. जसं काही दूरचं लग्न होय. आजकाल मित्राच्या बहिणीला यायला त्याला तरी चांगलं देते. तू तर बरीच आहे. हो म्या तर स्वतःच्या चुलत बहिणीच्या पोरीला म्या 5,000चं आणून दिलं. 5,000चं. आणि तू सख्ख्या बहिणीला 500 रुपये म्हणून राहिली. हसाजोगतीच गोष्ट आहे ना बाई. पैसा नसला तर काहीतरी गरीब बसली तर काहीतरी तू सगळं आहे ना बरोबर. तुम्हाला असं बाई एवढा लाड मला नाही आहे कोणाचा इतका लाड. आपल्याला पैसा नसला कोण देते का पैसा मग. आता तुम्ही अशा बोलता हाय तर आपल्यासाठी पैसा आहे त्यासाठी काय. दे बाप्पा तुला जेवढ्याच दिवशी असेल तेवढा दे बाप्पा. आम्ही काय म्हणणार म्हणा. तर वैयक्तिक प्रश्न आहे आपापला. तुझी बहीण तुझी अंधन आम्हाला काय करावं लागते. जाऊ दे मग जात नाही. मग उद्या जातं मग डायरेक्ट लग्नातच जातं अक्षदा टाकाले. असं जाऊ दे मग जाजो. कुठं चालली मग. कुठं नाही मी इले म्हणत होती का थ्रेडिंग करून देतं का. थ्रेडिंग करून आता नाही देत मी मला नाही वेळ आताच करून द्याले. आई तर बसली काय थ्रेडिंग करून देत नाही. मी फुकटाच गिराईक ना का मी तिवाला. नेहमीच अशी कशी आहे तू पोरी. एवढा त्या भाव वाढून गेला काय. लग गिराईक वाढले का त्यापाशी. गिराईकाने वाढले मापाशी. नगदी असं तर देतो. मागचे तर पैसे तुम्ही अटकून ठेवले किती दिवसाचे थ्रेडिंगचे. 1 रुपया फेकून नाही मारला. मग म्हणता एवढेच आहे तेवढेच. मग तंटा माझ्यासोबत कमी करता माझे पैसे. त्याच्याशी न केलेलं बरं. मी नाही देत करून तुम्हाला. आता तोंडाई बोलली चला मागचे म्हणलं तुम्ही असंच म्हटलं दिले नाही म्हटलं. नगदी देतो ना नगदी द्या. मग पहिले द्या 100 रुपये पहिले सोडा. आणि मग मी थ्रेडिंग करून देतो. हो बिचारे मी काही सोबत आणले नाही. म्हटलं सोबत नाही आणले तर मग देतो ना. आताचे पुढचे चांगलं माझ्या फेशियल करून दे. चांगली दिसली पाहिजे ना. हॅक्स गिक्स करून दे. नाही मी माझे पैसे दिल्याशिवाय मी काहीच करत नाही. मग जा तुम्ही मग दुसऱ्या पार्लरवाली पैसे जा. कोणती पार्लरवाली आहे तर मी नाही देत बापा करून. जाऊ दे बापा ते ना आवडते काय. मी दुसऱ्या पार्लरवाली पैसे चालली. दुसऱ्या पार्लरवाली पैसे तू काय चांगली करत नाही. मायवाली माग भोई बैकून टाकली. जा मग दुसऱ्या पार्लरसाठी पाशी. मग भोई बैकली तर मग कायला मापाशी आल्या. मापाशी काय विचारलं मग जा. आपल्याला वाटते तिथं पसरायची तिथं मग काय विचारा. भोई चुकली तर त्यानं काही अडत नाही. माय चालली मी वाली पैसे चालली म्हटलं चांगल्यावाली पैसे. त्यात ती भोय बैकुली म्हणते. अशीच करता का धंदा. नाटकी येते बाई भोय ने बैकुली. तिथे पैसे नाही मागितले का मग नेट लागला. मागं येणं असंच केलं म्हटलं. माय 200 रुपये बुडवले. आणि आता अशीच करू लय दिवसाची घुमघामा करू मला. मागचे म्हणलं 2 वेळा दिला म्हटलं तिचं करू म्हटलं थ्रेडिंग. पण आधी काय ती तशीच करू. आता माय 200-300 रुपये जमा करून घे. थ्रेडिंग फेशियल सगळं करून घेते मग काय तिचे पैसे काय वाढवा थोडं का. आपल्याला काय मिळत नाही काय. बसन मी माझ्या घरापाशी हिचं करून नाही देत म्हटलं. कारण की मला मागचे पैसे दिले नाही. असे करता देते मला चाठे. दुसरीवाली पैसे जाईन वापस. इले काय उधार पैसे ठेवते का हिचे. नगद घेते तेव्हा हिचे करून देते म्हटलं. चालली मोठी तर
काही कोणापाशी करत नाही. मग अशी म्हणे मी इथून आणतो तिथून आणतो लागलं तर कुठूनच केलं नाही म्हटलं. मग पैसे द्यायचे तिचं नेट लागते इले. पैसे सोडायला उलीचाही मन नाही करत. बहिणीले नंदन द्यायला मन नाही करत. आपल्यासारखे काय देते होते पैसे गिसे. तेवढं पैसा मैसा देणार नाही होत. तेवढं मटकाव कायले हो माय. मटकाव कायले बापा. मटकाचा दुनिया भराचा शौक तिले. कुठे होय का चालली होय मटक मटक करून. बापा तोड्या होय का घेऊ दे. काही होय का घेऊ दे. अशी आहे होते. फक्त स्वतःसाठी यायचा पैसा. दुसऱ्यासाठी नाही आहे. बिचारे मामा मेनीचेच पैसे मागून राहिली ना मी. काही इले काही हिच्या घरून मागून राहिली का मी. अशी बाई आहे. द्यायला पुरते का तिले म्हणून मी दिलं नाही. तुम्हाला असं वाटतं का कोण नाही दिलं बा. काय धंदा आहे कोणाला द्यास लागते मला. पण हे अशी करते ना म्हणून मी 2-4 वेळा दिलं. आता कशी देणार आहे मी सांगा बरं तुम्ही. हो म्हणा तेही बरोबर आहे. तुझे बाई तेही बरोबर आहे. काका बिना मेहनतीचं करायचं आहे काय. 2-4 डब दिन फुकट. आणि हिनं जर असंच नेहमी केलं आणि तुला 1 रुपया दिला काय कामाची गोष्ट राहिली ना. माझ्या पोट पाण्याचा धंदा आहे. काय फुकटात आहे का. मला काय धागा लागत नाही का. मला काय क्रीम नाही लागत. आणि अधिक काम दे क्रीमचे पैसे तू भरून घ्यायचं सध्या पुरतील मग मी देऊन देईन. काही नाही क्रीम आहे माया वापरून घेते आणि सारस माया घेते आणि वॅक्स मायाच वापरून घेते. कोणाच काय द्यावं बाई. आपल्याला खर्च लागते ना. आपल्याला जसं गिराईक पटलं तसं करा. कोणतं नाही जात बापा. कोणाच्या घरी 1 रुपया असल्याशिवाय जात नाही. माया तर व्यवहार चोख आहे. करून घ्यावी का मी हिच्या घरी कधी थ्रेडिंगचे पैसे 1 रुपया ठेवत असन तर नाही यायचा नगदीच व्यवहार राहते. ह्या नगदीच देते. आणि जर एखाद्या दिवशी राहिले तर लगेच आणून देते रात्री. बा करतच नाही. आपल्या इकडून होत नाही ना. आपण करतही नाही. एवढा कुठं बापा त्या मेकअपले पैसा द्या तर मग काय आपल्याला काय बुरा. आपल्याला कामाला जायला लागते. इकडे तिकडे करा. आपले लेकरं बाय आहे. मोठं झालं लेकरं गिकरं मग पैसे पैसे असले म्हणजे मग करा शानगीन आपली. मग तर कधीच नाही केलं बापा. भोया गिवया कधीच नाही केलं. आम्हाला तर काय भेटलं हो माय. आता तर रंगरंगाच आहे. लिपस्टिक होय का आणि ते काय होय. आणि तसंच खर्च लय आहे बापा. फेस वॉश होय रंगरंगाच आहे बापा. पण आजी चांगलंच आहे वापरणं. चांगलं दिसते ना. मग आपण चांगलं दिसलं का आपला कॉन्फिडन्स वाढून जाते. ना बिचारे चांगले दिसते साऱ्या जणी. आपल्याला वाटते पण आपल्या याच्यानुसार पाहा लागेल ना. पतीनुसार. कोणाचं नाव का कुठं आहे तुमच्या वयाच्या तर बाया लय डाय करते बापा. एकदा काय केलं होतं बापा. माय सारे डोळे म्हटलं सुजून गेलते. काय माय मोठे मोठे डोळे दिसे राहिले बाई. लग्नाच्या जागी लग्न तर माया बाई केसच पुरे खाजो करे डोकसं. मला दवाखाना पाहा लागला लगेच. आणि दवाखान्यात जायला लागलो. आणि डॉक्टर म्हणे तुम्हाला एलर्जी झाली. मग मला लक्षात आलं का आपण हे लावलं डायचं तर म्हणून आपल्याला एलर्जी आली म्हणून. जीवाच्या पड्याला आहे का. जाऊ दे बुडगी दिसली मी. एकदम चक्कर पडली. काय झालं तुले. ये ना कुठे सारख्या बसल्यास काय ना तिले पडली ना ते. उठणं काय झालं उठणं काय झालं इले पहा बरं.